वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार कुंद आचार्यांचा ग्रंथ आपण बघतो आहे आणि आमचे 3 अधिकार बघून झाले, जीवाधिकार, कर्ता कर्म अधिकार आणि पुण्य पाप अधिकार। त्यानंतर क्रम आलेला आहे आश्रवाधिकाराचा। आश्रवाधिकारामध्ये सर्वप्रथम हा जो ज्ञान आहे या ज्ञानाचा जय जयकार केलेला आहे, जो आश्रवाला जिंकणारा आहे, ज्यांनी आश्रवावर विजय प्राप्त केलेला आहे, असा हा सुभट योद्धा या ज्ञानाचा आचार्यांनी सर्वप्रथम वंदन केलेलं आहे, जय जयकार केलेला आहे। यानंतर आचार्यांनी एक आमच्या महत्वाच्या गोष्टीला या ठिकाणी सांगितलं की पूर्वबद्ध द्रव्य कर्माचा उदय हेच वास्तविकतः आश्रव आहे। कारण नवीन पुद्गल कर्म बंधनात पूर्वबद्ध कर्माचा उदयच निमित्त कारण आहे आणि या निमित्ताचं निमित्त हे रागद्वेष मोहरूप परिणाम आहे। या 3 गोष्टी या गाथेमध्ये आम्हाला सांगितल्या आणि शेवटी निष्कर्ष देताना सांगितलं की नवीन कर्मबंधाचं कारण पूर्व द्रव्य मिथ्यात्वादी कर्माचा उदय आहे, पण आत्म्यात उत्पन्न होणाऱ्या मोह रागद्वेष भावांशिवाय नवीन कर्माचा बंध होत नाही। म्हणून आत्म्याचे अहित करणारे विकारी करणारे भाव मोह रागद्वेष हेच वास्तविक आश्रव आहे। ही गोष्ट आम्हाला आचार्यांनी स्पष्ट केलेली आहे। आम्ही जर अर्ध वाचलं आणि अर्ध्यावरून जर आम्ही सिद्धांत काढला तर आमचा भ्रम उत्पन्न होऊ शकतो आणि तसही अध्यात्म ग्रंथ आहे, रहस्यपूर्ण गोष्टी याच्यामध्ये असणार आहे। सांगताना शब्द वेगळे वाटतील, पण आशय त्याचा आम्हाला समजून योग्य रीतीने घ्यायचा आहे। जी गोष्ट आत्ता पाहिली तीच गोष्ट 166व्या गाथेतही सांगितली की ज्ञानीला कर्मबंध होत नाही। आणि याच्यावरून जर कोणी उन्मत्त बनत असेल की मी तर सम्यक दृष्टी आहे आणि मला कर्मबंधच होत नाही, तर त्यालाही परत आचार्य सावध करतात। आचार्य हे सांगतात की ज्ञानीला कर्मबंध होत नाही, याचा अर्थ अनंतानुबंधी कर्म जे आहे, राग सहित जे कर्मामध्ये एकत्व मानून केलेलं कर्म आहे, त्यांनी होणारा आश्रवबंध ज्ञानीच्या जीवनामध्ये नाही। म्हणून 4थ्या गुणस्थानामध्ये 41 कर्म प्रकृतींचा तो बंध करत नाही। या प्रकृती मुळातच अनंत संसाराचं कारण आहे आणि या 4थ्या गुणस्थानापासून पुढील गुणस्थानात जो बंध होतो त्या प्रकृती अनंत संसाराला कारणीभूत नाही। कारण सम्यक दर्शनाची प्राप्ती झाल्यानंतर जीवाला कोणत्याही कर्माचा स्थितीबंध हा अंतःकोडाकोडी सागरापेक्षा जास्त पडत नाही। आणि आम्ही तुलना केली की 70 कोडाकोडी कुठे, 40 कोडाकोडी कुठे आणि अंतःकोडाकोडी कितीतरी प्रमाणामध्ये हा स्थितीबंध घटलेला आहे। अनुभाग बंधाच्या बाबतीत देखील सम्यक दर्शनाची प्राप्ती होण्यापूर्वी त्याला हा पुण्य प्रकृतीचा बंध, अनुभाग बंध हा साखर खडीसाखर अमृत रूपाचा होतच नव्हता। त्याला पुण्यबंध झाला तरी तो गुळ साखर रूपाचा असा राहत होता। वरची जी श्रेष्ठ श्रेणी आहे
ही कधीही त्याला प्राप्त झालेली नव्हती. सम्यक दर्शनाची प्राप्ती झाल्यानंतर मात्र आता हा पुण्य प्रकृतीचा अनुभाग चतुस्थानगत झाला. म्हणजे खडी साखर आणि अमृत रूपाचा देखील अनुभाग पुण्य प्रकृतीमध्ये पडायला लागला. आणि पाप प्रकृतीचा अनुभाग जो विष हलाहल रूपाचा होता तो घटून निंब कांजी रूप झाला. किती तरी स्थित्यंतर एक सम्यक दर्शनाची स्वभावाची प्राप्ती झाल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये दिसणार आहे. त्याच्या संसाराचा पैल तीर त्याच्या दृष्टीमध्ये आहे. किती राहिला सम्यक दृष्टीचा संसार? तर अर्ध पुद्गल परावर्तन एवढाच आता त्याचा संसार शिल्लक आहे. कुठे अनंत संसार ज्याचा पार दिसत नव्हता आणि कुठे आता हा असा अर्ध पुद्गल परावर्तन रूप संसार त्याच्या जीवनामध्ये आता राहिलेला आहे. हे सगळं स्थित्यंतर हा केवळ एक स्वभावाची प्राप्ती केल्यामुळे त्याच्या जीवनात दिसलं. आणि त्याला बघून आचार्यांनी हे क्रांतिकारी विधान केलं की ज्ञानीला कर्मबंध होत नाही. हे आमचं सर्वसामान्य वाक्य आहे, स्थूल रूपाचं वाक्य आहे, द्रव्यानुयोगाचं वाक्य आहे. चरणानुयोग त्याची ही कॅटेगरी लावले, प्रत्येकाची शहानिशा करेल, कोणत्या भूमिकेत तो आहे त्या भूमिकेनुसार त्याला सांगेल की तुला असा कर्मबंध होतो आहे आणि याचा कर्मबंध रुकतो आहे. ज्ञानीला मिथ्यात्वासोबत असणारा अनंतानुबंधी या रागादिकांचा बंध नाही. बाकी चारित्र मोहनीयानुसार भूमिकानुसार त्याच्याही पर्यायीमध्ये रागद्वेष होणार आहेतच. तो अज्ञान रूप म्हटल्या पण तो अज्ञान रूप नाही आहे आता, म्हणून त्या रागाचं तो स्वामित्व जीवनात स्वीकारत नाही. रागादिकांना तो रोगाप्रमाणे मानतो. ज्ञानीच्या जीवनात देखील हा कषायांच्या उदयामुळे, चारित्र मोहनीयाच्या उदयामुळे अस्थिरताजनक रागद्वेष होतोच होतो. पण त्याचा तो केवळ ज्ञाता बनतो. स्वतःच्या शुद्ध द्रव्यातच एकत्व करून तो ज्ञानमय आहे. पहिल्या गुणस्थानामध्ये 16 प्रकृतींची बंधविच्छुत्ती होते. वाक्य लक्षात घ्या. कर्णानुयोगाचं कथन पहिल्या गुणस्थानात तो 16 प्रकृतींची बंधविच्छुत्ती करतो. याचा अर्थ लावताना लावायचा कसा हा अर्थ? पहिल्या गुणस्थानात तो 16 प्रकृती बांधणार आहे, बांधू शकतो. परंतु दुसऱ्यापासून मात्र त्याला 16 प्रकृतींची आता बंध होत नाही. म्हणून पहिल्या गुणस्थानात बंधविच्छुत्ती आहे असं कथन असेल, अर्थ लावायचा दुसऱ्यापासून त्याला बंध होत नाही. आणि जर आम्ही पहिल्यात म्हटलं की बंधविच्छुत्ती आहे, इथे बंध आहे की नाही आहे, तर तिथे बंध असायला हरकत नाही. होईलच असं नाही, सगळ्या प्रकृती तो बांधेलच असं नाही, पण त्या प्रकृती तो बांधू शकतो. आता 16 प्रकृतींची पहिल्या गुणस्थानात बंधविच्छुत्ती होती. त्याची नावं बघा. नावं गोमटसार ग्रंथामध्ये पहिल्याच अगदी सुरुवातीला प्रकरण आहे आणि त्या प्रकरणामध्ये चार्ट त्यांनी दिलेला आहे आणि कोणत्या गुणस्थानात किती प्रकृतीची बंधविच्छुत्ती होते हे देखील सांगितलंय. आपण स्थूल रूपाने ठोकळ मानाने पहिल्या आणि दुसऱ्या गुणस्थानामध्ये किती कर्म प्रकृतींची बंधविच्छुत्ती होते हे फक्त आज थोडक्यात आम्हाला ओळख असावी म्हणून प्रकरण सांगते आहे. पहिल्या गुणस्थानामध्ये 16 प्रकृतींची बंधविच्छुत्ती होते. हा भाव लक्षात घ्या. आता त्या प्रकृती कोणत्या? तर मिथ्यात्व पहिल्या गुणस्थानातच बांधल्या जातं. पुढच्या कोणत्याही गुणस्थानात मिथ्यात्वाचा बंध होत नाही. हुंडक संस्थान जे अत्यंत अशुभ असं संस्थान आहे. या संस्थानामध्ये जीवाच्या शरीराचा आकार बेढप असतो, कुठेही तालमेल नसते. त्या संस्थानाला हुंडक संस्थान म्हणायचं. नंतर नपुंसक वेद
असंप्राप्ता स्पृस्फाटिका संवहन, शेवटचं निकृष्ट संवहन. असं संवहन की थोडा पाय घसरला तरी देखील फ्रॅक्चर होईल, थोडं देखील खरचटलं तर आम्हाला खूप काळ तो वेदना सहन करावी लागेल, असं असंप्राप्ता स्पृस्फाटिका संवहन. एकेंद्रिय, स्थावर, आतप, सूक्ष्म, अपर्याप्त, साधारण, द्विनिंद्रिय, तीन चतुरेंद्रिय, नरक गती, नरक गत्यानुपूर्वी आणि नरक आयु. अशा या 16 प्रकृती आहे की या फक्त जीव पहिल्या गुणस्थानात बांधू शकतो. पुढच्या गुणस्थानात आला, दुसऱ्यात आला तर या प्रकृती त्याला बांधल्या जात नाहीत. आता दुसऱ्या गुणस्थानामध्ये 25 प्रकृतींची बंधविच्छेदी होते. या 25 प्रकृती आहे अनंतानुबंधी क्रोध, मान, माया आणि लोभ. नंतर 3 महानिद्रा, निद्रा निद्रा, प्रचला प्रचला आणि स्त्यानक वृद्धी, या 3ला म्हणायचं महानिद्रा. या झाल्या 7 प्रकृती. नंतर 4 संस्थान, म्हणजे पहिलं संस्थान सोडून, समचतुरस्र सोडून आणि इकडे हुंडक संस्थान पहिल्यातच गेलेलं आहे ते सोडून मधली 4 संस्थान. नंतर 4 संवहन, पहिलं संवहन बांधल्या जाणार आहे आणि बाकीची असंप्राप्त स्पृस्फाटिका सोडून बाकीची मधली 3 संवहन. नंतर दुर्भग, दुस्वर, अनादेय, अप्रशस्त विहायोगती, स्त्रीवेद, नीच गोत्र, तिर्यंच गती, तिर्यंच गत्यानुपूर्वी, उद्योत आणि तिर्यंच आयु. अशा या 25 प्रकृतींची बंधविच्छुती दुसऱ्या गुणस्थानात आहे. याचा सरळ सरळ अर्थ हा की चौथ्या गुणस्थानात सम्यक दृष्टी जीवाला या 41 प्रकृतींचा बंध होतच नाही. आणि यामध्ये आणखी 2 आम्हाला ऍड करता येतात ज्या अबंधात असतात, की आहारक द्विक. आणि ह्या 2 प्रकृती जर आम्ही मिळवल्या तर 43 प्रकृतींचा बंध चौथ्या गुणस्थानात होत नाही. म्हणून 77 प्रकृती तो बांधू शकतो, बांधतोच असं नाही, त्याच्यामध्ये तीव्र मंदतेनुसार कमी अधिक प्रकृती तो बांधू शकतो. आणि या प्रकृतींचा अल्प स्थितीबंध आणि अल्प अनुभाग बंध त्या जीवाला होतो. अशा प्रकारची ही कर्माची व्यवस्था प्रत्येक गुणस्थानाच्या भूमिकेनुसार त्या ठिकाणी लावायची आहे. आणि या गाथेचा प्रयोग आम्हाला जर जीवनात पाहायचा असेल तर आम्ही जरी सम्यक दृष्टीला कर्मबंध नाही हे वारंवार आचार्य सांगत असेल तरीही आम्ही कोणत्या पायरीवर आहोत, आमची भूमिका काय आहे याचा स्वतःला आमच्या अंतर्मनाने आम्ही ग्वाही देऊ शकतो. मी कोणत्या भूमिकेत आहे, माझं खरं सम्यक्त्व आहे, मिथ्यात्व आहे, काय भूमिका माझी आहे. आणि या भूमिकेशी सतत प्रामाणिक राहून अंतरंगामध्ये मी रागाचा स्वामी नाही. माझ्या पर्यायी जरी राग होत असला तरी मी एक त्रिकाली ध्रुव न्यायक स्वभावी आत्मा आहे. राग म्हणजे मी नाही, रागाचं मला स्वामित्व नाही, रागामध्ये मला एकत्व करायचं नाही. ही सातत्याने अंतरंगामध्ये आम्हाला शाब्दिक ग्वाही स्वतःची स्वतःला द्यायची आहे. हा प्रयोग आम्हाला करायचा आहे. कोण मी? कोण तर मी ज्ञानी, मी चैतन्य स्वभावी आत्मा, मी त्रिकाली पारिणामिक भाव रूप आत्मा. राग माझा कुणीही नाही, रागाचा मी करता नाही, रागाचा मी स्वामी नाही आणि रागाचा मी भोगता पण नाही. ही सतत भूमिका आमच्या जीवनात या गाथेच्या अनुषंगाने आम्हाला बघायची असणार आहे. आणि यानंतर आम्ही पुढच्या गाथेकडे वळणार आहोत ज्यामध्ये सांगितलेलं आहे की राग द्वेष मोहभाव हेच नियमानी आश्रव आहे.
पहिली भूमिका आम्हाला सांगितली पूर्वबद्ध कर्माचा उदय म्हणजे आश्रव आहे. आता या ठिकाणी या गाथेमध्ये सांगतात की जीवाचे रागद्वेष मोह भाव हेच आश्रव आहेत. भावो रागादि जुदो जीवेन कदो दुबंध गो भणिदो रागादि विप्पमुक्को अबंध गो जाण गो नवरी. जीवेन कदो जीवाने केलेला रागादि जुतो भावोदू रागादि युक्त भाव बंध गो भणिदो नवीन कर्माचा बंध करणारा सांगितलेला आहे. जीवानी केलेला रागादि युक्त भाव हा नवीन कर्माचा बंध करणारा सांगितला आहे. आणि रागादि विप्पमुक्को रागादि रहित शुद्ध भाव हा अबंधक आहे. तो केवळ न्यायकच आहे. गाथेचा भावार्थ आम्हाला लक्षात आला असेल की जीवाचा हा रागद्वेषयुक्त परिणाम हाच नवीन कर्म बंधण्यासाठी सांगितलेला आहे. आणि म्हणून रागादिरहित शुद्ध भाव हाच अबंधक असणार आहे. या आत्म्यामध्ये रागद्वेष मोहाच्या संयोगाने उत्पन्न झालेला जो भाव आहे तो अज्ञानमय भाव आहे. म्हणजे पहिल्यांदा तर आम्हाला राग द्वेष आणि मोह आहे याचा अर्थ मिथ्यात्व आहे आणि राग द्वेष आहे याचा अर्थ चारित्र्य मोहनीय देखील विद्यमान आहे. जिथे रागद्वेष मोह आहे तो जीवाचा भाव कसा आहे? तो भाव अज्ञानमय आहे. रागद्वेष मोहरूप भाव जो आहे हा अज्ञानमय भाव आहे. ज्याप्रमाणे चुंबकाच्या संयोगाने झालेला भाव हा लोखंडी सुईला आकर्षित करतो त्याप्रमाणे हा रागसहित भाव कर्म करण्यासाठी प्रेरित करतो. त्याप्रमाणे ज्याप्रमाणे लोहचुंबकाचा दूर केल्याने उत्पन्न भाव लोहचुंबक दूर झाल्याने उत्पन्न भाव त्या सुईला स्वभावामध्ये स्थापित करतो, आकर्षित करत नाही. त्याप्रमाणे रागद्वेषाशी मिश्रित नसल्यामुळे उत्पन्न झालेला भाव हा कर्म करण्याला अनुत्सुक आत्म्याला स्वभावामध्ये स्थापित करतो. सारांश रागादियुक्त अज्ञानमय भाव हाच कर्तृत्वात प्रेरक असल्यामुळे बंधक आहे आणि रागादी विरहित भाव हा स्वभावाला प्रगट असल्यामुळे केवळ न्यायकच आहे, यत्किंचितही बंध करणारा नाही. रागामध्ये जेव्हा एकत्व बुद्धी आहे असा मिथ्या दृष्टीचा रागद्वेष हा बंधाचं कारण म्हटलंय. म्हणजे रागामध्ये एकत्व बुद्धी ज्यांनी केली, राग चांगला आहे, राग करणं मला भाग आहे, राग केल्याशिवाय मी म्हणजे माझं जीवनच नाही, अशी ज्याची रागाविषयीची अंतरंगामध्ये प्रीती आहे अशा जीवांचा म्हणजे तो मिथ्या दृष्टी आहे. ज्याची रागात प्रीती आहे तो मिथ्या दृष्टी आहे. अशा मिथ्या दृष्टीचे रागद्वेष हेच बंधाचं कारण आहे. चुंबकाच्या संसर्गाने निमित्ताने सुई ही जशी चुंबकाकडे आकर्षित होते, म्हणजे आकर्षित होण्याची योग्यता स्वयं सुईची आहे. सुईमध्ये ती योग्यता आहे. लोखंडामध्ये चुंबकाकडे आकर्षित होण्याची योग्यता आहे आणि चुंबक हा केवळ निमित्त मात्र आहे. त्याप्रमाणे आत्म्याचे विकारी भाव कर्मबंधासाठी निमित्त आहे आणि कर्मांवर्गणा स्वयं कर्मरूप परिणत झालेली आहे.
आणि रागादी विरहित भाव हा स्वभावाला प्रगट करणार आहे. जिथे राग नाही आहे, राग नाही म्हणजे मोह नाही, तो भाव स्वभाव दर्शविणारा आहे आणि त्यामुळे तो बंध करणारा नाही, अबंधक आहे. उदाहरणार्थ लोह चुंबक जर दूर केलं तर सुई स्वतःला स्वभावामध्ये स्थापित करते, लोह चुंबकाचं आकर्षण राहत नाही. अशा तऱ्हेने रागादिकांनी मिश्रित अज्ञानमय भाव हाच बंधाचा करता आहे आणि रागादिकांनी विरहित शुद्ध भाव हा बंधाचा करता नाही, हा नियम आहे. म्हणून मिथ्या दृष्टीचा अज्ञानमय भाव, त्याचं क्षयोपशमिक अज्ञान, याच्यामुळे कर्मबंध होतो आहे आणि ज्याच्या जीवनामध्ये मिथ्यात्व गेलेला आहे आणि जो शुद्ध स्वभावाविषयी कर्तृत्व मानतो आणि पराविषयीचा जो अकर्ता समजतो, त्याचा राग जो आहे तो शुद्ध भाव त्याला म्हटलेला आहे, हा बंधाचा करता नाही. वास्तविक पाहता आत्मा कर्माचा करता होत नाही, आत्मा करता होऊ शकत नाही, पण मात्र अज्ञान अवस्थेत हा कर्माचं कर्तृत्व स्वतःकडे घेतो. कोणताही जीव असेल, ज्ञानी जीव असेल, अज्ञानी जीव असेल, तो द्रव्य कर्माचा करता होऊ शकत नाही. द्रव्य कर्मत हे स्वयं कर्माण वर्गणा कर्मरूप परिणत झाल्याने आहे, पण अज्ञानी मात्र स्वतःकडे त्या द्रव्य कर्माचं कर्तृत्व देखील घेतो. आत्मा कर्तृत्व घेण्यासाठी, कर्माचं कर्तृत्व घेण्यासाठी तत्पर असतो. तो कर्माचं कर्तृत्व घेऊ इच्छितो, पण करता तो वास्तविकतः बनू शकत नाही. वस्तुस्थिती ही अशी आहे की वस्तुस्थिती तर सांगतो, हा जरी म्हणत असला की मी पराचं करतो, मी असं केलं, मी तसं केलं, अशा वल्गना जरी हा जीवनामध्ये मारत असला तरी देखील कोणत्याही परिस्थितीत हा व्यक्ती परद्रव्याचा करता बनू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि तरी देखील हा पराचं किंवा कर्माचं कर्तृत्व स्वतःकडे घेतो. ही अशा प्रकारची याची कर्त्याच्या बाबतीची भूमिका आहे. पहिल्यांदा पहा 66 नंबरच्या गाथेत, 67 नंबरची गाथा, या गाथेमध्ये वास्तविक आश्रव भाव मोह राग द्वेष हेच आहे हे सांगितलेलं आहे. रागादी आणि आत्मा यामध्ये अभेद जाणणारा अज्ञानमय भाव, की रागाला चांगलं मानलेलं आहे, राग उपकारक मानलेला आहे, रागाविषयी ज्याच्या अंतरंगात राग आहे त्याला म्हणायचं की तो राग आणि आत्मा अभेद रूप मानतो, एक रूप मानतो. असा हा जो अज्ञानमय भाव आहे हाच बंध करणारा आहे. आत्मा आणि मोह राग द्वेष या आश्रव भावात भेद जाणणारा, हे दोन वेगळे आहे असं जाणणारा ज्ञान भाव हा वास्तविकतः अबंधक आहे. मी शुद्ध चैतन्यमयी आत्मा आहे अशा स्वरूपाला जो जाणत नाही, तो वर्तमान पर्यायीत उत्पन्न राग द्वेष मोह भावामध्ये एकत्व स्थापित करतो. पण त्यामुळे ज्याला आपल्या स्वभावाची जागृती झाली, त्याची रागादिकांची कर्तृत्व बुद्धी संपली. त्रिकाली स्वभावात कर्म नाहीच. ज्ञान रागाला जाणतं, पण ज्ञान रागमय होत नाही. स्वभावानी हा आत्मा सदैव अबंध स्वभावी आहे. पर्याय दृष्टीने राग त्याच्या पर्यायीत आहे. पर्याय अपेक्षेने तो करता पण म्हटल्या जातो, पण द्रव्य दृष्टीने तो त्याचा स्वामी नाही किंवा करता नाही. आणि म्हणून या गाथेच्या अनुषंगाने परत आम्हाला प्रयोग पाहायचा असेल
तर सदैव रागापासून स्वतःला मी वेगळा आहे, मी न्यायक स्वभावी आहे, राग माझ्या पर्यायीच असेल पण माझ्या स्वभावात नाही, ही भेद भावना सतत जीवनामध्ये आम्हाला जोपासायची असणार आहे. यानंतर पुढचा कलश गाथा 167 नंबरची गाथा, या 68 नंबरची गाथा आहे. आणि या गाथेमध्ये आता सांगितलं की रागादिकांनी विरहित भावांची उत्पत्ती दर्शवितात. पक्वे फलम हि पडिदे, जहन फलम वज्जते पुनो विट्टे, जीवस्य कम्म भावे पडिदेन पूर्णोदये मुवेदी. जह पक्व फलम हि पडिदे, उदाहरण दिलं की झाडाला एखादं फळ लागलेलं आहे, ते पक्व झालं आणि पक्व झाल्यामुळे झाडापासून गळलं, खाली पडलं. तर असं हे जे गळून पडलेलं फळ आहे, हे पुनी फलम विट्टे न भज्यते, पुनरपी देठाशी जोडल्या जाऊ शकत नाही. त्या झाडाशी आम्ही जोडू शकत नाही. एकदा फळ खाली पडल्यानंतर ते फळ आम्ही परत झाडाला चिकटवू शकत नाही. जीवस्य कम्म भावे पडिदे, त्याप्रमाणे जीवाचा कर्मभाव गळून पडलेला आहे. तर पुण्योदयम न उवेदी, परत ते आता उत्पन्न होत. पुनोदयम, पुण्योदयम ने पुनोदयम, पुन्हा उदयामध्ये तो होत नाही. तो कर्मभाव जीवाशी पुनश्च जोडल्या जात नाही. या गाथेमध्ये थोडी विवक्षा आम्हाला लक्षात घ्यायची आहे. या ठिकाणी औपशमिक किंवा क्षायोपशमिक भावाचं कथन गौण असून क्षायिक भाव हा महत्वाचा आहे. एकदा क्षायिक सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली, तो भाव या ठिकाणी मुख्य रूपाने घेतला आहे. आणि गौण रूपाने जर आम्हाला लावायचा असेल तर जोपर्यंत सम्यक दर्शनाची भूमिका आहे तोपर्यंतची ही भूमिका इथे बघायची आहे. ज्याप्रमाणे खरोखर पिकलेले फळ देठापासून एकदा गळून पडले असताना पुन्हा देठाशी संयोगाला प्राप्त होत नाही, त्याप्रमाणे कर्मोदयजन्य भाव एकदा जर जीव भावापासून पृथक करण्यात आला तर पुनरपी जीव भावाला प्राप्त होत नाही. ज्ञानमय भाव मिथ्यात्व रागादिकांनी शून्य असतो. जो जीवाचा ज्ञानमय भाव आहे हा कसा आहे? ज्ञानी आहे, म्हणजे त्याच्या जीवनात मिथ्यात्व नाही, अनंतानुबंधी रागद्वेषादी नाही. भूमिकानुसार रागद्वेषादी आहे, पण त्याचं कर्तृत्व न स्वीकारल्यामुळे ते त्याचे नाही असंही म्हणता येतं. म्हणून रागादिकांनी तो शून्य असतो. त्यामुळे द्रव्यकर्माच्या प्रवाहाला रोखतो आणि म्हणून भावाश्रवाच्या अभाव रूपच आहे. द्रव्यकर्म त्याच्या जीवनात नाही आणि म्हणून आता भावाश्रवांचाही अभाव आहे. इथे क्षायिक सम्यक्त्वाचं कथन आहे. पुण्यफलाचा अर्थ तीर्थंकरांना सातिशय पुण्याचा उदय असतो. जेव्हा तीर्थंकर प्रकृती आहे, तीर्थंकर प्रकृतीचा जो उदय येतो त्यावेळेला सातिशय पुण्याचा उदय त्यांचा असतो, पण त्याच्या फलामध्ये अरिहंत अवस्था प्राप्त होत नाही. त्याच्या फलामध्ये ती अवस्था प्राप्त होत नाही. जेव्हा त्यांनी भावना भावली होती, ज्ञानीचा ज्ञानभाव तीर्थंकराच्या कर्मप्रकृती बंधयोग्य शुभ भावामध्ये तो एकत्व करत नाही, त्या अवस्थेत त्यांनी तीर्थंकर प्रकृती बांधली होती. लक्षात घ्या, ज्ञानीचा ज्ञानभाव आहे आणि तो जर म्हणत असेल, सतत त्याच्या विचारांमध्ये हे असेल की मला तीर्थंकर प्रकृतीचा बंध झाला पाहिजे,
मला तीर्थंकर प्रकृती बांधल्या गेली पाहिजे असा भाव ज्ञानीचा पहिल्यांदा असतच नाही. याचं कारण असं की तो कोणत्याही कर्म प्रकृतीला रागरूप मानत नाही. कितीही तीर्थंकर प्रकृती असेल, उत्कृष्ट सातिशय अशी पुण्य प्रकृती म्हटल्या जाते, पण तो मात्र त्या प्रकृतीलाही अंतरंगामध्ये हेय मानतो. ती चांगली आहे असं जर म्हटलं तर अजूनही तो त्या कर्मामध्ये अजूनही त्यांनी योग्य रीतीने निर्णय केला नाही. अजूनही रागामध्ये तो राग करतो आहे. कर्म प्रकृतीला तो चांगलं मानतो आहे. एखाद्याच्या चेहऱ्यावर जर गंधाचा डाग पडला असेल तर तो त्याला काय समजेल? तो डाग आहे, काढला पाहिजे, हीच भूमिका त्याची असेल. त्याप्रमाणे ही जी तीर्थंकर प्रकृती आहे ही देखील एक प्रकृती आहे, कर्म प्रकृती आहे. ती नामकर्माची पुण्य प्रकृती आहे आणि त्या पुण्य प्रकृतीमध्ये जर हा अनुरक्त असेल की ही प्रकृती मला बांधायची आहे, तर त्याच्या फलामध्ये तो अनुरक्त असल्यामुळे त्याला तीर्थंकर प्रकृतीचा बंध कदापिही संभवनीय नाही. म्हणून ही जी त्याला त्याच्या फळामध्ये ज्याची आसक्ती संपलेली आहे असा जीव तीर्थंकर प्रकृतींचा क्वचित काळी बंद करू शकतो. की ज्याच्या अंतःकरणामध्ये विराट कल्पना आहे. कोणती? तर माझं मी कल्याण केलं, पण या सर्व जगताचं कसं कल्याण होईल ही उत्कट भावना ज्याच्या अंतःकरणामध्ये यच्च यावत प्राण्यांबद्दल असेल, तेव्हा कदाचित त्याला तीर्थंकर प्रकृतीचा बंध पडणार आहे. पण जो मानत असेल की मला तीर्थंकर प्रकृतीचा बंध पडला पाहिजे, तर त्याचा अजूनही शुभामध्ये अजूनही तो अनुराग करतो आहे, राग करतो आहे आणि तो जीव अजूनही पहिली मिथ्यात्वाची भूमिका त्याची सुटलेली नाही आणि मिथ्यात्व अवस्थेत तीर्थंकर प्रकृती ही अबंध प्रकृती आहे. कोणताही जीव मिथ्यात्व अवस्थेत ही प्रकृती बांधू शकत नाही. म्हणून ज्यांनी मिथ्यात्वाला नष्ट केले आहे त्याला या प्रकृतीचा बंध होऊ शकतो. उदाहरण आपण बघत होतो की परस संयोगाला ज्याप्रमाणे खरोखर पिकलेले फळ देठापासून एकदा गळून पडले असताना पुन्हा संयोगाला प्राप्त होत नाही, त्याप्रमाणे कर्मोदयजन्य भाव एकदा जीव भावापासून पृथक करण्यात आला तर पुनरपी जीव भावाला प्राप्त होत नाही. एकदा तो गळून पडला, द्रव्य कर्माचा उदय आला, त्यांनी त्याचं फळ दिलं. नवीन कर्मबंध न करता तो उदय आता निर्जरित झाला, ते फळ गळून पडलेलं आहे आणि आता ते परत देठाशी लागणं नाही. त्याप्रमाणे हे कर्म उदयात येऊन निर्जरित झालं, आता परत त्याचा जीवाशी बंध होणं संभवनीय नाही. अशा प्रकारे ही गाथा या ठिकाणी आचार्यांनी सांगितलेली आहे. अत्यंत रहस्यपूर्ण आणि थोड्या विचाराला प्रवर्तन करणाऱ्या या आश्रवाधिकारातल्या गाथा आहे. आश्रवाधिकार मानायचा कसा आणि समजायचा कसा? समजायचा तर आम्हाला आमच्या रागद्वेषादी परिणामांच्या निमित्तानेच, कारण त्याचमुळे नवीन कर्मबंध आम्हाला बनणार आहे. परंतु याच्याशी आचार्यांनी कडी न जोडता द्रव्याश्रवाची आणि नवीन कर्मबंधाची कडी जोडण्यामध्ये आचार्यांना स्वभाव दाखवायचा आहे. आचार्यांना हे सांगायचंय, तू जर तुझ्या स्वभावात स्थिर असतील तर तुला कर्मबंध कदापिही होणार नाही. पूर्वबद्ध कर्माचा उदय येईल, उदयामध्ये नवीन कर्मबंध होत राहील, पण तू त्याच्यापासून सुटू शकतो. तू तुझ्या चैतन्यामध्ये लीन असेल
हा नवीन कर्मबंध देखील जीवनात निघू शकतो, ही भूमिका आचार्यांना इथे दाखवायची आहे. बाकीचा भाव आपण उद्याच्या याच्यामध्ये बघू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ गो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोए सवसाहुणम. सर्वांना जय